डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली त्या चळवळीचा फार मोठा व्यापक विकास महाराष्ट्रामध्ये 89 ते 95 या पहिल्या 6 वर्षामध्ये झाला. तसं त्यांचं समर्थन करणारे त्यावेळचे अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी उभी होती आणि डॉक्टर दाभोळकरांनी या विचाराचा झंझावात महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्यामध्ये केला. तर शिक्षणाधिकारी चौगुले यांनी पहिला एक छोटी कृती केली आणि ती कृती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ती अशी की गणपती दान त्यांनी आपल्या घरातच परातीमध्ये गणपती ठेवून पाण्यामध्ये तो गणपती विसर्जित केला. ही गणपती विसर्जनाची पर्यावरणपूरक चळवळीची कोल्हापुरातली पहिली सुरुवात आहे. पहिल्या वर्षीचा प्रसंग मला आठवतो की आम्ही अगदी 4-5 कार्यकर्ते होतो आणि पलीकडे मोठा फौजफाटा आम्ही हे उद्योग करतो म्हणून पोलिसांचा होता प्रोटेक्शनसाठी. म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी या चळवळीला विरोध करायचं ठरवलं होतं आणि आमने सामने म्हणजे तिकडे जास्त संख्या आणि इकडे अल्पसंख्या असं एक चित्र होतं. त्यानंतर सगळी शासकीय यंत्रणा त्यांच्या बाजूची होती कारण लोकांना हे प्रबोधन झालेलं नव्हतं. तर 95 ते 2005 हा जो कालखंड होता हा मूर्तिदान आणि निर्माल्यदान चळवळीचा अत्यंत क्रुशल असा संघर्षाचा काळ होता. नमस्कार. संवाद शाळेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. समाज हा नेहमीच परिवर्तनशील असतो. काही बदल हे नैसर्गिकरित्या घडून येतात तर काही बदल हे विधायक उद्देश डोळ्यासमोर ठेवून घडवून आणले जातात. तर अशाच पद्धतीने एक लाक्षणीय परिवर्तन झालेल्या घटनेबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे सर. नमस्ते. तर सर आज आपण याविषयी बोलणार आहोत की 1995 साली जी सर्वात पहिला मूर्तिदान चळवळ सुरू झाली होती पंचगंगेच्या काठावरती. बरोबर. तर या संबंधीची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? नाही, पहिली गोष्ट अशी की त्याची एक बॅकग्राऊंड आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती साधारणपणे 89 पूर्वी एकत्र काम करायचे. म्हणजे श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे दोन्ही कार्यकर्ते मिळून काम करायचे. त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्या काळात ती चळवळ 2 मार्गांनी सुरू झाली. त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली त्या चळवळीचा फार मोठा व्यापक विकास महाराष्ट्रामध्ये 89 ते 95 या पहिल्या 6 वर्षामध्ये झाला. आणि त्याचं श्रेय जसं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना द्यायला लागेल तसं त्यांचं समर्थन करणारे त्यावेळचे अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी उभी होती आणि डॉक्टर दाभोळकरांनी या विचाराचा झंझावात महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्यामध्ये केला आणि त्यातून जिल्ह्यामध्ये अनिष्ट शाखा सुरू झाल्या. तशी कोल्हापुरात पण साधारणपणे 95च्या दरम्यान काही कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी काम सुरू केलं. त्याची सुरुवात अगदी एका छोट्या कृतीने झाल्याचं मला आठवतं. इथे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 शिक्षणाधिकारी होते. एक होते केडी खुर्द आणि दुसरे होते चौगुले. ते इथेच माझ्या घराशेजारी राहायचे. तर शिक्षणाधिकारी चौगुले यांनी पहिला एक छोटी कृती केली आणि ती कृती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ती अशी की गणपती दान त्यांनी आपल्या घरातच परातीमध्ये गणपती ठेवून पाण्यामध्ये तो गणपती विसर्जित केला. ही
गणपती विसर्जनाची पर्यावरणपूरक चळवळीची कोल्हापुरातली पहिली सुरुवात आहे आणि इथेच आमच्या कॉलनीच्या पलीकडे त्याची सुरुवात झालेली आहे. मग त्या वर्षी असा विचार झाला की हे आपण आज घरी केलं, त्याला सार्वजनिक उठाव जर व्हायचा असेल, हा विचार पर्यावरणाचा विचार किंवा नदीचं प्रदूषण थांबवणं आणि लोकभावनांचा अनादर न करता लोकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून द्यावं, या उद्देशाने आम्ही पंचगंगा घाटावर घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी फलक लावायचो आणि त्याच्यापूर्वी वृत्तपत्रामध्ये निवेदन द्यायचो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पंचगंगा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पंचगंगा आपण मूर्तिदान आणि निर्माल्यदानची चळवळ सुरू केलेली आहे. ज्यांना हा विचार पडतो त्यांनी त्या मूर्ती आणि निर्माल्य दान आमच्याकडे कराव्यात. त्या मूर्तींची आणि निर्माल्यांची निर्गत आम्ही नगरपालिकेच्या मदतीने योग्य प्रकारे करू. सुरुवातीच्या वर्षी अवघे 5 गणपती मिळाले आणि 95 साली. पण याचा पुढाकार सगळा केडी खुर्द, चौगुले आणि छोटे मोठे कार्यकर्ते, आमचे गोविंदराव पानसरे, श्रमिक प्रतिष्ठान, अशा वेगवेगळ्या राष्ट्रसेवा दल, अशा वेगवेगळ्या संघटनांनी त्याला पहिल्यांदा वैचारिक बळ दिलं आणि त्यातून मग ही चळवळ वाढत गेली. पहिल्या वर्षीचा प्रसंग मला आठवतो की आम्ही अगदी 4-5 कार्यकर्ते होतो आणि पलीकडे मोठा फौजफाटा आम्ही हे उद्योग करतो म्हणून पोलिसांचा होता, प्रोटेक्शनसाठी. म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी या चळवळीला विरोध करायचं ठरवलं होतं आणि आमने सामने, म्हणजे तिकडे जास्त संख्या आणि इकडे अल्पसंख्या, असं एक चित्र होतं. त्यानंतर सगळी शासकीय यंत्रणा त्यांच्या बाजूची होती, कारण लोकांना हे प्रबोधन झालेलं नव्हतं. तर 95 ते 2005 हा जो कालखंड होता, हा मूर्तिदान आणि निर्माल्यदान चळवळीचा अत्यंत क्रुशल असा संघर्षाचा काळ होता. पण आम्ही जे सातत्य ठेवलं, त्या सातत्यातून एक गोष्ट घडली की 5चे 50 झाले, 50चे 500 झाले, 500चे 15,000 झाले आणि 2015 साली तर याच्या विरुद्ध स्थिती होती. म्हणजे मला चांगला प्रसंग आठवतो की लक्ष्मीकांत देशमुख इथे त्यावेळी जिल्हाधिकारी होते. त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने मूर्तिदान आणि निर्माल्यदान चळवळ ही लोक चळवळ म्हणून शासकीय आधाराने, विशेषतः औरंगाबाद खंडपीठाने जो निर्णय दिलेला होता की नद्यांचं प्रदूषण हे मानवी जीवनाला हानिकारक असल्यामुळे ते प्रदूषण नियंत्रित करण्याची जबाबदारी शासनाची असल्यामुळे शासनाने या चळवळीला लोकबळ द्यावं आणि प्रदूषणाला सहाय्य करावं, असा आदेश दिल्यामुळे शासनाच्या मागे आम्ही, म्हणजे तो आदेश खंडपीठाचा आला औरंगाबादचा, पण त्या इम्प्लिमेंटेशनला पण 5-10 वर्ष जायला लागली. हळूहळू एक संघटना, एक नगरपालिका पुढे गेल्या. मला सांगायला आनंद वाटतो की कोल्हापूर महानगरपालिकेने सुरुवातीपासून, म्हणजे आमचे जेव्हा 5 गणपती आले, ते 5 गणपती पण कोल्हापूर महानगरपालिकेने स्वच्छ डंपर आणून त्यात विधिवत नेऊन ते एका खणीमध्ये विसर्जित केले. पुढे तर असं झालं की हे म्युन्सिपाल्टीचे डंपर सजून यायचे आणि ते अत्यंत लोकश्रद्धेने डंपरमध्येच ते आपले गणपती आणून ठेवायचे. असं हळूहळू त्याला लोकपरिवर्तनाचं रूप आलं आणि 2015 साली तर मला चांगले ते दिवस आठवतात की आमचे जे विरोधक हिंदुत्ववादी संघटनेचे लोक होते तेच मूर्तिदानाचं स्वागत आता करायला लागले. आम्ही जेव्हा ते दृश्य बघितलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आता आपली ही चळवळ लोक चळवळ झालेली आहे आणि आता आपण हे काम करायची काय गरज उरली नाही. आणि मग आता तर लाखो गणपती प्रत्येक गावामध्ये, खेड्यांमध्ये, घाटांवर लोक स्वतः दान करतात आणि लोकांना ही चळवळ ही वैज्ञानिक चळवळ आहे,
पर्यावरणपूरक चळवळ आहे. यामध्ये काही भावना दुखावण्याचा भाग नाही. हा उलट अंतिम मानवी हिताचा विचार आहे असं म्हणून आता त्याला लोक चळवळीचं रूप आलेलं आहे. परंतु त्यावेळेला एकंदरीत लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत, म्हणजे ते प्रसार असं करायचे की हे निर्माल्य दान आहे, हे निर्माल्य जर नदीत टाकलं तर पवित्रके निर्माण होतात, त्या पवित्रकातून नदी पवित्र होते, असं भावनिक ते सांगायचे. आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही विज्ञान शिकलेलं आहात, कोणतंही सेंद्रिय द्रव्य नदीत टाकलं तर ते कुजतं, हे विज्ञान सांगतं. त्यामुळे तुम्ही त्याला पवित्रके म्हणा, काही म्हणा, पण त्याची बायोकेमिकल जी प्रक्रिया आहे ती अशीच होते. नाहीतर मग मेलेली जनावरं नदीत टाकायची, मग ती पवित्र होतील असं तुम्ही उद्या म्हणाल. प्रतिवाद आम्ही करत राहिलो. हळूहळू ते निष्प्रभ झाले. त्यांनाही आत पटायचं, पण मान्य करण्याची परंपरेने मानसिक धारणा नव्हती. हळूहळू न्यायव्यवस्थेने मदत केली, शासनाने मदत केली. आम्ही शाळा, खेड्यात, कॉलेजेसमध्ये विवेक वाहिन्या सुरू केल्या. त्यातून एक तरुण वर्ग तयार झाला आणि अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यांना पण हा विचार पटायला लागला. आणि ते तुम्ही लेकांनो चांगलं काम करता असं म्हणून ते म्हातारे अगदी बोटं बिटं मोडून आम्हाला माया करायला लागले. हे पण एक परिवर्तन हळूहळू आम्ही पाहिलेलं आहे त्या काळामध्ये. असा पण एक समाजातील विशिष्ट गटाकडून प्रश्न केला जातो की तुम्हाला फक्त धार्मिक ह्याच्यामधून जे प्रदूषण होतं ह्याच्यावरतीच तुम्ही फक्त बोलता, परंतु जे औद्योगिकरणातून जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं तर त्याच्यावर तुमची संघटना त्याच्यासाठी तर शासनाने एक कायदाच केलेला आहे आणि त्याची यंत्रणा उभारलेली आहे. प्रदूषण महामंडळ तयार आहे. बरोबर. आणि त्याची मोठी यंत्रणा आहे. कारखान्यांना दंड केला जातो. आणि तुम्ही असं पाहिलं की असा कोणताही कारखाना नाही की जो प्रक्रिया केल्याशिवाय आपलं सांडपाणी बाहेर सोडत नाही. हळूहळू ही परिवर्तनं ही होतात आणि ती झालेली आहेत. आणि 95 सालची प्रदूषणाची स्थिती आणि आज आपण 2025-30 वर्षानंतरची प्रदूषणाची स्थिती, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आलं. हे कोणी आंधळा माणूस पण मान्य करेल. बरोबर. तर काळ जायला लागतो. प्रबोधनाचं, परिवर्तनाचं, एखाद्या जागृतीचं काम आहे ना, ते अर्ध्या रात्रीत एका दिवसात कधीच होत नाही. तुम्हाला वर्षोनवर्ष काम करायला लागतं, समाजाला पटवून द्यायला लागतं. आणि समाज हा प्रगल्भ आहे, सुशिक्षित आहे. तो उशिरा का होईना या प्रवाहात येतो आणि मग ती लोक चळवळ होते. आणि आता तर काही सांगायची गरजच उरली नाही. म्हणजे नदीचं प्रदूषण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, हे अडाणी माणसाला पण आता सांगायची गरज उरलेली नाही, अशी माझी धारणा आहे. म्हणजे ग्रामपंचायती पाणवठ्याचं संरक्षण करतात. मला या निमित्ताने सांगायला असं आवडेल खरं म्हणजे की आपण नद्यांच्या प्रदूषणाचा जो विचार आहे अजून जितक्या गांभीर्याने करायला पाहिजे तितका घेतलेला नाही. म्हणजे अजूनही मी जनावरं नदीत धुताना पाहतो. जनावर सोडा, अख्खा ट्रक नदीत धुताना मी पाहतो. आणि मला वाईट वाटतं की मी युरोपमध्ये 90 साली होतो तर त्या नद्यांच्या कडेला असा बोर्ड लावलेला होता की नदी शुद्ध ठेवा, नदीच्या पाण्यामध्ये बोट पण घालू नका. आपण आपल्या हाताचं बोट घालत नाही तर अख्खी बोट घालतो आणि प्रदूषणाची अनास्था करतो. ही जी जागृती आहे ते करण्याचं आव्हान अजून आपल्या समाजापुढे आहे. म्हणून आपण असं समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर प्यायला शुद्ध पाणी पाहिजे असेल तर पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी शासनाची नाही, पाणी शुद्ध ठेवायची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. प्रत्येक माणसांनी या विचारप्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे. ही जेव्हा सामुदायिक कृती होईल तेव्हाच पाणी शुद्ध राहील. अगदी बरोबर. आपली ज्या वेळेला जी चळवळ सुरू झाली त्यावेळेला चळवळीला पाठिंबा देणाऱ्या इतर काही संघटना असतील किंवा पर्यावरणाचं पुरोगामी सगळ्या संघटना यायच्या, पर्यावरणाचं संवर्धन करणाऱ्या यायच्या ना, भरपूर मदत करायच्या.
म्हणजे आम्हाला बळ देण्याचं काम अनेक लोकांनी त्यावेळी केलेलं आहे. असे काय आम्ही एकटेच कोणी पुरुषार्थी नव्हतो. इट्स ए जॉईंट व्हेंचर. हे कलेक्टिव्ह आहे, सामुदायिक कृती आहे. अनेक संस्था संघटना पाठीशी उभारल्या, अनेक राजकीय पक्ष उभारले, म्हणून आपण हे काम करू शकलो. आणि पुढे न्यायालयाला पण ते पटलं आणि न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला. पुढे शासनाला पटलं, शासनाने आपल्या बाजूने कृती केली. आणि आता तर तुम्ही असं पाहता की नगरपालिका गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर जवळजवळ 2 महिने अगोदर सगळी ग्रामपंचायती, सगळ्या नगरपरिषदा, सगळ्या महापालिका आपली पूर्ण यंत्रणा वापरून गणपती दान आणि निर्माल्य दानाची पूर्वतयारी करतात. आता तर प्रत्येक प्रभागामध्ये विसर्जनाची व्यवस्था असते. प्रत्येक प्रभागामध्ये अधिकारी नियुक्त असतात, कर्मचारी नियुक्त असतात आणि ते अत्यंत जबाबदारीने हे काम करतात आणि लोकही त्यांना सहकार्य करतात. अगदी बरोबर. एकीकडे लोकांच्या भावना जपणे आणि दुसरीकडे हे लोकचळवळ उभी राहणे ही किती आव्हानात्मक होतं. त्या काळामध्ये जागृती नसल्यामुळे ते आव्हान होतं. पण जसजशी जागृती होत गेली तसं लोकांनी ते अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वीकारलं. विशेषतः आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये विवेक वाहिनीच्या शाखा सुरू केल्या. त्यातून एक तरुण वर्ग आपल्याला मिळत गेला. आपण कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली. त्यामुळे गावोगावी अनिशच्या शाखा सुरू झाल्या. म्हणजे कोल्हापुरात तर असा एक तालुका नव्हता की जिथे आपली शाखा नव्हती. प्रत्येक ठिकाणी लोक अशा प्रकारचं काम करायला लागले. सुरुवात जरी इथून झाली तरी गावोगावी त्याचा प्रसार वृत्तपत्रातून माध्यमातून इतका झाला की त्याला लोक चळवळीचं रूप येत गेलं. हे जसं आहे तसं आपण याचबरोबर दरवर्षी त्या काळात पण होळी लहान करा आणि पोळी दान करा असं, म्हणजे ते पण पर्यावरणपूरकच चळवळ होती की लाकडांचा वापर अशा ज्याला आपण काय म्हणू की पर्यावरण विध्वंसासाठी होता कामा नये. त्याची बचत झाली तर त्या लाकडाचा वापर आपल्याला अधिक विधायक कामासाठी होईल आणि त्यातून प्रदूषण थांबेल. हा विचार पण सुरुवातीला फार मोठा त्याला भार नव्हता. पण मला सांगायला आवडेल की कोल्हापुरामध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ दरवर्षी आम्हाला परिपत्रकं, कागद, छापण्याची यंत्रणा, शिक्षण विभाग प्रत्येक शाळेत पोहोचवण्याचं काम, हे आमच्याकडे काही कार्यकर्ते नव्हते त्या काळामध्ये, पण आम्ही यंत्रणांचा वापर करून ही लोकजागृती करून घेतली. आणि मग तर त्याला एक परत जसं निर्माल्य दान करा आणि मूर्ती दान करायला एक लोक चळवळीचं रूप आलं, तसंच रूप तुम्हाला होळी लहान करा आणि पोळी दान करायला आलं. पुढे पुढे म्हणजे 100-1 पोळ्या सुरुवातीला यायच्या, पुढे हजारो पोळ्या यायला लागल्या. आणि मग त्याचं काय करायचं असा एक प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला. मग हळूहळू आम्ही ती पोळी दान करा ही चळवळ हळूहळू कमी केली, पण होळी लहान करा ही चालू ठेवली. आणि त्यातून मग सार्वजनिक होळ्या पण हळूहळू कमी होत गेल्या, लहान होत गेल्या. आणि आता तर फार अपवादाने सार्वजनिक होळ्या तुम्हाला होताना दिसेल. घरोघरच्या होळ्या पण आता कमी झालेल्या आहेत असं माझं आकलन आहे. कारण लोकांना हा विचार पटलेला आहे. तो कुठला धर्मविरोधी विचार नाही, तो मनुष्य हिताचा विचार आहे, तो निसर्ग समृद्ध ठेवण्याचा विचार आहे, तो एक वैज्ञानिक विचार आहे. हे हळूहळू लोकांना पटत गेल्यामुळे लोक स्वेच्छा या चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते झाले आणि घरोघरी छोट्या होळ्या होत गेल्या आणि हळूहळू कमी पण झाल्या. एकंदरीत याच्यावरून आपल्याला असं दिसून होते की अनिसने आजपर्यंत जे काही उपक्रम घेतलेले आहेत किंवा जे काही कृती कार्यक्रम आखलेले आहेत ते समाजाच्या एक वैज्ञानिक विचार होता, त्याच्यामागे लोकहित होतं, दूरदृष्टी होती, त्यामुळे लोकसहभाग वाढत गेला आणि जे विरोधक होते त्यांनाही हळूहळू ते पटत गेलं. आज तुम्हाला असं दिसेल की अनिशच्या कोणत्याही उपक्रमाला असा फार मोठा धार्मिक आणि रूढीवादी लोक विरोध करतात असं दिसत नाही. काही वैचारिक मतभेद असू शकतात, पण फार मोठा विरोध आहे असं मला कुठे दिसत नाही. आता त्यांना पण, विरोधकांना पण हा वैज्ञानिक विचार पटलेला आहे, कारण त्यांना पण जगायचं आहे ना.
त्यांनाही चांगलं पाणी पाहिजे, त्यांनाही धूरमुक्त हवा पाहिजे, त्यांना धूळमुक्त म्हणजे श्वसनाचे रोगमुक्त फुफ्फुस पाहिजे. हा वैज्ञानिक विचार असल्यामुळे त्याची स्वीकृती हळूहळू झालेली आहे. परंतु एकंदरीत असं दिसून येते की 1995 साली सुरू केलेली चळवळ टप्प्याटप्प्यानं ते लोकांच्या पर्यंत लोक चळवळ व्हायला जवळजवळ एक 15-20 वर्ष 3 दशकं गेली. 3 दशकं गेलेले आहेत. एवढा वेळ घ्यायलाच पाहिजे. पहा की कोणताही परंपरेच्या विरुद्धचा विचार, कोणत्याही सुधारणेचा विचार तो तुम्हाला वर्षोनवर्ष करायला लागतो, संयमाने करायला लागतो, विरोधकांचं हृदय परिवर्तन करून करायला लागतो. आणि वैचारिक रुजवण, एखाद्या विचाराची रुजवण समाजामध्ये व्हायची तर तुम्ही पण संयम ठेवला पाहिजे आणि सातत्य ठेवलं पाहिजे. इंग्रजीमध्ये पेशन्स पेज, की संयम हे नेहमी फलदायी ठरतं, समन्वय हा नेहमी फलदायी ठरतो. अनिसनी नेहमी संघर्षापेक्षा समन्वय, संघर्षापेक्षा परिवर्तन हा विचार आपण एक मोड ऑफ अप्रेंटिस म्हणून वापरला. त्याचंही दीर्घजीवी यश आहे अशी माझी धारणा आहे. अनिसचे कार्यकर्ते कधी आक्रमक कोणत्याही क्षणी झाले नाहीत. जेव्हा विरोधक आक्रमक होते तेव्हाही अत्यंत आम्ही संयमाने त्यांच्याशी आणि सौजन्यानेच वागलेलो आहे. आज ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही आणि ते मिळून आता काम करतो. समाजमध्ये विरोध नावाची गोष्ट आता राहिलेलीच नाही. हे माझ्या दृष्टीने अनिसचं फार मोठं यश आहे. मला असं आठवतं की दाभोळकर ज्या काळात हे काम करायचे तेव्हा आम्ही गाणी म्हणायचो. तर गाणी म्हणताना दाभोळकर इनव्हेरिबली हातात हात घेऊन गाणी म्हणायचे. ती नुसती एक छोटी कृती आम्ही समाजामध्ये आणली आणि आता समाजाचे हात आमच्या हातात आहेत, आमचे हात समाजाच्या हातात आहेत. आपण सगळे मिळून काम करतो. आता हे अनिसचं काम राहिलेलं नाही, आता हे समाजाचं काम राहील. समाजहिताचं काम समाजाद्वारे होत आहे. आम्ही विसर्जित झालेलो आहोत आता त्यातून. एकंदरीत कोल्हापूरसारख्या छोट्या शहरामधून या चळवळीची सुरुवात झाली आणि बघता बघता प्रचंड राज्यस्तरीय झाली, शासनाची चळवळ झाली, यंत्रणेची चळवळ झाली आणि लोक चळवळ झाली. यासारखं यश काय आहे? ही लोक चळवळ आपण म्हणू शकतो की पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. कारण पुण्यासारख्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मूर्तिदान होतात, नाशिक सारख्या ठिकाणी होतात. नाही, एक छोटं खेड नाही की जिथे दान होत नाही. म्हणजे मी तर आज सांगेन की महाराष्ट्रामध्ये खेड नाही की जिथे मूर्तिदान होत नाही. वाड्या वस्त्या पाड्यांवर पण लोक दान करायला लागलेले आहेत. हे यश आहे आपल्या. खरं तर म्हणजे ही जी चळवळ आणि हा विजय अनिसचा नाही, हा विजय पर्यावरणाचा आहे, हा विजय विज्ञानाचा आहे. असंच आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि अंतिमतः मनुष्यहिताची चळवळ असल्यामुळे त्याला यश आहे. ते कोणाच्या विरोधी नव्हतं, त्या काळातही नव्हतं, आजही कोणाच्या विरोधी. ते लोकांना समजायला जास्त वेळ लागला. आणि आपण पण असं बटन दाबल्यासारखं होत नाही. म्हणजे बटन दाबणं, दिवा लागणं हे जितकं सोपं आहे, त्या ग्रॅहमला पण किती कष्ट करायला लागले टेलिफोन चालवायला, विजेचा प्रचार करायला. त्यांना पण स्वीकार काय असा आहे का बटन दाबल्या दाबल्या झालेलं नाही. त्या स्वीकाराला पण वर्षोनवर्ष जायला लागली. वीज निर्मिती वर्षांच्या विकासाची प्रक्रिया आहे असं आपण समजूनच घेतलं पाहिजे. तरुणपणातच लोकांना विज्ञानाचं पर्यावरणाचं महत्त्व आणि मग ते आपोआप आपल्या आचरणात आणतात आणि त्यातून प्रचार होतो. त्यामुळे आता वेगळ्या उपक्रमाची गरज, वेगळ्या डेमॉन्स्ट्रेशनची गरज, प्रात्यक्षिकाची गरज उरलेली नाही. म्हणजे आता कायदा झाला, आपण कायदा केला, जादूटोना विरोधी किंवा अघोरी प्रथांच्या विरोधी कायदा केला. तो कायदा करताना पण आपण मागणी करताना लोक विरोध करायचे. पण आज तुम्हाला असं दिसेल की तो कायदा सर्वसंमत कायदा आहे. म्हणजे पूर्वी पोलीस तक्रार घ्यायचे नाही, आता पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करतात. हे पण यंत्रणेमध्ये झालेलं हृदय परिवर्तन आहे माझ्या दृष्टीने. आणि आता तर जात पंचायत, मूर्तिदान, होळी लहान करा वगैरे ह्या सगळ्या चळवळी आता इतक्या सार्वत्रिक झालेत की ती एक समाज चळवळ झाली आहे. ती काय एकट्या अनिसची चळवळ नाही, आता ती समाज जागृतीची चळवळ आहे.
आणि सतत प्रयत्न करतो, हृदय परिवर्तन करतो, सातत्य ठेवतो आणि आता तो लोक चळवळीचा एक हिस्सा होऊन गेलेला आहे. म्हणजे अनिस आता समाजामध्ये विसर्जित झालेले आहे, अशी स्थिती 30 वर्षात आलेली आहे. इथून पुढच्या काळात कदाचित अनिस हा समाजाच्या श्वासाचा भाग होईल, समाजाच्या कृतीचा भाग राहील आणि हा विचार लोकांच्या जीवनाचा विचार होईल. म्हणजे जसं आपण एखादी कृती कर्मकांड म्हणून करायचो, तसं जीवन व्यवहार म्हणून, लाईफस्टाईल म्हणून लोक आता हे पाळायला लागलेत. ही आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आमची अशी गोष्ट नव्हतीच, ती समाजाची होती, समाजाने स्वीकारली. म्हणजे मला जर आता विचाराल इतक्या वर्षानंतर, मी काय असं क्रेडिट घेणार नाही, ते आम्ही केलं वगैरे. ते समाजाने स्वीकारलं, समाजाचं झालं. आणि विसर्जन ही सगळ्यात मोठी गोष्ट असते, की एखादी चळवळ, लोक चळवळ होते आणि एखाद्या संघटनेचं लोकात विसर्जन होतं. तो लोकांच्या जीवनशैलीचा भाग होतो, तो लोकांच्या दैनंदिन कृतीचा भाग होतो. यापेक्षा मोठं यश कोणत्याही विचार आणि चळवळीचं काय असू शकतं? अगदी बरोबर. तर ते आपण आता बघायला लागलो आहे आणि याचं सगळं श्रेय परत मी सांगतो लोकांना आहे आणि लोकांनाच त्याचं श्रेय दिलं पाहिजे. आम्ही निमित्त होतो. या अनुषंगानं आपल्याला तरुणांना काही म्हणजे संदेश देऊ इच्छिता का? हां, मी तरुणांना सगळ्या सांगेन आणि खरं म्हणजे सगळ्या समाजाला. म्हणजे हा विचार काही तरुणांचा विचार नाही आणि म्हाताऱ्यांचा विचार नाही, हा सगळ्या समाजाचा विचार आहे. त्यामुळे मी सगळ्या समाजाला असं सांगेन की जे अंतिमतः मनुष्यहिताचं असतं त्याचा स्वीकार माणसांनी करावा आणि ज्यात व्यापक हित भरलेलं आहे अशा चांगल्या गोष्टी जो समाज स्वीकारतो तो समाज आधुनिक होतो. आपण आधुनिक विचाराचे होऊ, आपण पर्यावरणपूरक समाजाची निर्मिती करू, आपण अंधश्रद्धामुक्त समाजाची निर्मिती करू. त्यातच आपलं अंतिम हित सामावलेलं आहे असं मी मानतो. धन्यवाद. चालेल. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जी अत्यंत महत्त्वाची जी चळवळ कोल्हापूरसारख्या छोट्या ठिकाणाहून सुरुवात झाली आणि आता अगदी राज्यभर ती पसरलेली आहे आणि लोकांनी चांगला स्वीकार केलेला आहे. याबद्दल आपण अतिशय सविस्तरपणे आणि खूप छान माहिती दिली. धन्यवाद.